हॅलो हाय गुड मॉर्निंग, मी पूनम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळे? मस्त मजेत. मी पण मस्त मजेमध्ये आहे. सगळ्यात तर आधी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता माझं सगळं स्वयंपाक आवरलेला आहे, फक्त पोळ्या बाकी आहेत कारण त्या लास्ट करायच्या म्हणून मी ठेवल्या होत्या. आणि आता मी रेडी वगैरे झालेले आहे. आता फक्त दाराला तोरण लावायचं आणि आपले सगळे मराठी सण ना आपले रांगोळीशिवाय अपुरी असते ते रांगोळी काढायचे आहे. त्या अगोदर म्हटलं की थोडंसं तयार वगैरे होऊन घेते कारण एकदा कामांना सगळ्या बाकीचे लागलं ना की मग तयार वगैरे व्हायला वेळ भेटत नाही. सो चला आता थोडंसं दारांना आंब्याचं आणि फुलांचं तोरण केलेलं ते अगोदर लावून घेते. मग बाकी कसा आजचा नवीन वर्षाचा दिवस जातो ना ते बघू. आणि सणवार असतील ना घरातलं एक वातावरणच वेगळं असं फ्रेश आणि एकदम छान वाटतं. सो असंच काहीचं घरातलं आमच्या वातावरण होतं. सगळेच थोडेसे लवकर उठले होते. विहानी लवकर उठला, त्याची लवकर थोडीशी आंघोळ वगैरे केली आणि त्याच्यासाठी ना मग मी हा व्हाईट कलरचं धोती आणि कुर्ता होता. सो नवीन नाही घेतला, माझ्याकडे घरी होता. लास्ट टाईम कोणत्या तरी फंक्शनसाठीच मी घेतला होता, मग तोच मी घातला. तसं पण म्हटलं बाहेर खूप ऊन आहे आणि व्हाईट कलरचा आणि कॉटनचा असल्यामुळे त्याला तो दिवसभर वेअर करता येतो म्हणून अक्षरशः त्यानं पूर्ण संध्याकाळपर्यंत कुर्ता आणि धोती घातली होती. जराही त्यानं म्हणजे मला असं तो बोचतोय काढ वगैरे काहीच बोलला नाही आणि ते बघून मलाही छान वाटलं. आणि जोपर्यंत दारात रांगोळी नसेल ना तोपर्यंत सणाला सण वाटतच नाही. छोटी का होईना आपण कलरची थोडीशी रांगोळी घातल्यावर पण छान वाटतं. त्यानंतर मग मी इथं छोटीशीच रांगोळी काढून घेतली कारण बाहेर इतका स्पेस नाही आहे की खूप मोठी काढायला. नाही तर मला मोठी काढायला प्रचंड आवडते. रांगोळी असेल किंवा हातावर मेहंदी असेल हे अशी कामं मला खूप आवडतात करायला. आवर्जून मग मी ना बाकीची कामं थोडीशी लांब ठेवेल आणि ही कामं अगोदर करायला घेते. सो इथे छोटीशी अशी रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि माझं नेहमीप्रमाणेच मी पाडव्यासाठी साडी घेतली होती, पण नेहमीप्रमाणे मी ब्लाऊज शिवायला टाकला नाही. आज टाकते उद्या टाकते म्हणून मग तो शेवटी राहून गेला आणि त्याच्यावर मॅचिंग होण्यासारखा माझ्याकडे एकही ब्लाऊज नव्हता. सो मग मला तीही साडी इथं घालता आलेली नाही आहे. आता एकदा पोळी करायचं म्हटलं ना तर बाकीचं म्हणजे सगळ्या गोष्टी थोड्याशा लवकर आवरून ठेवाव्या लागतात. नाही तर मग एकदा पोळीमध्ये हात घातला की बाकी काहीही करता येत नाही. त्यामुळे मग या सगळ्यांचा नाश्ता असेल, विहांचं खाऊ असेल, हे सगळं मी अगोदरच करून ठेवलं होतं आणि सगळ्यांना देऊन मग किचन पूर्ण क्लीन केलं होतं. आणि त्यानंतरच मग मी लास्ट पोळी करण्यासाठी आली होती कारण एकदा पोळीला कांद्याचा किंवा लसूणचा वास लागला की मग पोळी बिघडते आणि मग जशी म्हणावी तशी पोळी होत नाही. त्यामुळे मग मी म्हटलं होतं की सगळ्यात तर अगोदर उठल्यावर मी आंघोळ वगैरे केली होती. त्यानंतर पुरणपोळीचं जे काही आहे ते सगळं बनवून मी साईडला ठेवलं होतं आणि त्यानंतर मग बाकीचं कटाची आमटी म्हणा, भाजी म्हणा, सगळ्यांचा नाश्ता ह्या गोष्टी करून घेतल्या होत्या. आणि मेन जे रिझन होतं ते म्हणजे साडी एकतर घालून दिवसभर कधीही काम करून मला माहीत नाही. आणि त्यामध्ये जर या गरमीमध्ये दिवसभर साडी घालून ही सगळी कामं करायचं म्हटलं तर पॉसिबल होत नाही. त्यामुळे मग मी म्हटलं होतं चला अगोदर बाकीच्या सगळ्या गोष्टी करून घ्याव्या आणि नंतरच मग हे बाकीचं सगळं आवरता येतं. म्हणून मग मी साडी घालायच्या अगोदर त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या होत्या. नंतर मग लास्ट साडी वगैरे घालून मग हे केलं. आणि तसं पण मी खूप लवकर उठली होती त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पटकन आवरल्या गेल्या. आणि पुरणपोळीना इतकी खूप छान झाली होती. खरं सांगायचं म्हटलं तर आता जवळजवळ मी खूप वेळा पुरणपोळी बनवते. म्हणजे आमच्या घरी सगळ्यांनाच पुरणपोळी खूप आवडते. पुरणपोळीचं परफेक्ट मेजरमेंट माहीत आहे मला आणि इतक्या सॉफ्ट आणि छान होतात ना पुरणपोळी. म्हणजे जसं की मी गुळवणीमध्ये घातली ना पुरणपोळी एकदम खुसखुशीतच होते. झालं की नाही? किती वेळ झाले की सगळं फक्त पोळ्याच थोड्या बाकी राहिला म्हणून सांगितलं. झालं आता पूजा करायचं आणि मग जेवायचं. नाश्ता दिलेला की तरी भूक लागली. पटकन कर ना, पोळी खायची आहे मला. पोळी खायची आहे काय? झालंच की. पोळ्या आमच्या घरामध्ये सगळ्यात आवडत्या. सगळ्यांनाच आवडतात मला पोळ्या म्हटलं तर. झालं बाबू अजून थांबला आणि तुम्हाला काय एवढी गडबड लागले? सण म्हटलं की थोडासा वेळ होतोच. इथं ह्या पुरणपोळी बनवून झालेल्या आहेत आणि इकडे ही गुळवणी ठेवलेली आहे. गुळवणीशिवाय पुरणपोळी अधुरी आहे. सो इथं दूध आणि पाणी मिक्स केलं आहे, त्यामध्ये साखर आणि वेलचीची बारीक पूड करून टाकलेली आहे. छान उकळून घ्यायचं हे म्हणजे मस्त अशी गुळवणी तयार होते. सो पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग ह्यांच्या मोबाईलचा काहीतरी इश्यू होता, म्हणजे बॅटरीचा काहीतरी इश्यू झाला आहे आणि तेव्हा तेच बोलले की विहानला पण घेऊन जातो, म्हणजे बाकीच्या तू सगळ्या गोष्टी आवर आणि तोपर्यंत मग आम्ही मंदिरमध्ये पण जाऊन येतो. सो हे बाकीचे सगळ्यांना मंदिरमध्ये गेले होते. आल्यावर मस्त असं सगळ्यांनी जेवण वगैरे केलं.
इथे ना विहानचे काही फोटो काढायचे म्हणून आम्ही वरती टेरेसवर आलो होतो आणि दरवेळेला असं होतं की त्याचे मी खूप छान छान ड्रेस आणते, पण जसे म्हणावे ना तसे फोटो तो कधीच काढायला देत नाही. त्यामुळे म्हटलं बघू चला आज तरी काढायला देतो का म्हणून. सो त्याच्यासाठी चित्त आमचे थोडेसे प्रयत्न चालू होते. तर विहान दिवसभर या कुर्त्यामध्ये आहे. कसं काय झालं बाळा, काय हवं आहे तुला? नखरे करतोय फक्त. अरे अरे काय हा हे टीव्ही लावू का? हा लावते. हा टीव्ही लावायची आहे, टीव्ही लावायला सांगते. लावली तर बघतोस का तू टीव्ही? हा इथे बसले मोरा. चारा खा, पाणी पी, भूर उडून जा. दिवसभर विहान ह्या ना कुर्त्यामध्ये आहे. व्हाईट कलर साडी कॉटनचा सॉफ्ट आणि पातळ पण आहे, त्यामुळे तो दिवसभर अरे वो मला बोलायला नको म्हणतोय तो. नुसता आगाऊपणा. आणि यांची पण तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे हे झोपले होते. त्यांच्या साईडला विहान झोपला होता, त्यामुळे दोघं मस्त आरामात दिवसभर झोपलेले आहेत. हे थोडंसं आत्ता बरं वाटतंय म्हणून बाहेर गेलेले आहेत. सो संध्याकाळचं काही जेवणाचं टेन्शन नाही आहे. मेन म्हणजे पुरणपोळीचं जेवण केलं ना की दोन्ही टाईम होतं, त्यामुळे आज थोडंसं जेवणाला निवांत आहे. आता बघू कसं काय होतंय. एक वस्तू घ्यायची होती, पण ती 4 दिवस झाले होती मी ह्यांच्या पाठीमागे लागली होती की थोडंसं त्याची चौकशी करा, आजच्या दिवशी घेता येतं म्हणून. पण ते आज घेता नाही येणार आहे, कारण आज तर ते घेता येणार नाही. बघू जर घेतलीस तर तुमच्यासोबत मी ती शेअर करेनच.